आता बघूयात वेगवान बातम्या। वाशीतील एपीएमसी मसाला मार्केटमध्ये मिरचीची आवक घटली असून मागणी मात्र कायम आहे। त्यामुळे बाजारात मिरचीच्या दरात 10% वाढ झाली आहे। मिरच्यांचे दर गेल्या वर्षीपेक्षा यंदा दुप्पट वाढले। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात वाढत्या तापमानामुळे केळीची रोपे वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे। तापमान 40 ते 42 अंशावर पोहोचल्यामुळे केळीच्या रोपांना शेतकऱ्यांनी आवरण लावत केळीची रोपं वाचवण्याचा प्रयत्न केला। वाढत्या तापमानाचा केळीच्या रोपांवर मोठा परिणाम होत असून केळीची रोपं जळून नुकसान होण्याची भीती उत्पादकांनी व्यक्त केली आहे। पुढील आठवडाभर राज्यभरात अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसासोबत गारपिटीची शक्यताही हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधील गाळ नियमित काढल्यास पाणी साठवणुकीची क्षमता वाढू शकते अशी सूचना स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी केली आहे। यासाठी प्रत्येक 5 ते 10 वर्षातून एकदा गाळ उपसा करण्याचा ठराव मांडण्यात येणार असून 9 एप्रिलच्या सभागृह बैठकीत यावर निर्णय अपेक्षित आहे। गाळ उपसा केल्यास धरणांचे खोलीकरण होऊन अधिक पाणी साठवता येणार आहे। मुंबईतील मेट्रोच्या कामांना आता गती मिळणार आहे। त्यासाठी राज्य सरकारने या मेट्रोच्या कामासाठी 697 कोटी रुपयांचा निधी MMRDAला दिला असून त्यात सरकारच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतील आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या कर्जाचा समावेश आहे। मुंबई पालिकेने पार्किंग ॲप्लिकेशन विकसित करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे मुंबईकरांसह अन्य शहरातून मुंबईत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना आपली गाडी पार्क करण्यासाठी घरबसल्या पार्किंग आरक्षित करता येणार आहे। या प्रकल्पाचा शुभारंभ येत्या महिन्याभरात करण्यात येणार आहे। दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव टप्पा 1 आणि अंधेरी पश्चिम ते मांडले मानखुर्द मेट्रो 2B मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले टप्पा 1 मार्गिकेचे लोकार्पण गेल्या कित्येक दिवसांपासून रखडलं होतं। त्या दोन्ही मार्गिकेतील पहिल्या टप्प्यासाठी सुरक्षा प्रमाणपत्र मिळवल्यानंतरही लोकार्पण रखडल्याने दोन्ही मार्गिकांच्या सेवेचा लाभ प्रवाशांना घेता येत नव्हता। पण आता मात्र प्रवाशांची प्रतीक्षा संपली आहे। या दोन्ही मार्गिकांवरील मेट्रो 3 एप्रिलपासून धावणार आहे। भारतात येणाऱ्या परदेशी प्रवाशांनी आगमनापूर्वी 72 तासांच्या आत डिजिटल अरायव्हल कार्ड सबमिट करणं अनिवार्य आहे। हे अधिकृत ॲप किंवा संकेतस्थळाद्वारे केलं जाऊ शकतं। या संदर्भातील नवीन प्रवास नियम येत्या 1 एप्रिलपासून लागू होणार आहे। मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान इथं पर्यटकांचे आकर्षण असलेली वनराणी मिनी ट्रेन सेवा पुन्हा सुरू होणार आहे। आवश्यक तांत्रिक सुधारणा पूर्ण झाल्यानंतर 29 मार्च 2026 पासून ही मिनी ट्रेन पुन्हा पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे। यामुळे उद्यानात येणाऱ्या पर्यटकांना पुन्हा एकदा जंगल सफारीचा आनंद घेता येणार आहे। LPGचा तुटवडा निर्माण झाल्यानं कोळशाच्या मागणीत वाढ झाली आहे। किरकोळ वापरासाठी 30 ते 35 रुपये किलोने विकला जाणारा कोळसा आता 70 ते 100 रुपये किलोने विकला जातोय। युद्ध आणखी काही काळ सुरू राहिल्यास कोळशाच्या भावात 10 ते 15 रुपयांनी आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। अमरावती जिल्ह्यातील शेंदूरजना घाट इथल्या शेतकऱ्यांच्या घराला आग लागली आहे। या आगीत घरातील 30 क्विंटल कापूस जळून खाक झाला। या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पिंपरी परिसरात क्रुझर जीपने 3 म्हशींना जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे। या अपघातात एक म्हैस जागीच ठार झाली असून 2 म्हशी गंभीर जखमी झाल्या। राज्यात दररोज सरासरी 19 अपघात होत असून यामध्ये सुमारे 42 जणांचा मृत्यू होतोय। ही चिंताजनक बाब अधिकृत आकडेवारीतून समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर शास्त्रीय विश्लेषण करण्यासाठी विशेष तांत्रिक युनिट स्थापन करण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाने राज्य शासनाकडे सादर केलाय। त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून यासाठी संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे। मुंबईत कॉन्क्रीट रस्त्यांवर जुने मार्किंग पूर्णपणे पुसले गेलेत। झेब्रा क्रॉसिंग नसल्याने पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना अडचण येते। लेन मार्किंग नसल्याने वाहतूक विस्कळीत होऊन अपघाताची शक्यता वाढली आहे। यामुळे पालिकेकडून नव्याने मार्किंग रंगवण्याचा निर्णय घेण्यात आला असून विभागनिहाय कंत्राटदार नेमण्यात आले।
पावसाळ्यापूर्वी तयारीचा भाग म्हणून आजपासून मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामांना सुरुवात होती आहे. शहरातील नाले सफाईलाही वेग देण्याचे निर्देश महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेत. नाले सफाईची सर्व कामे 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य पालिकेने ठेवले. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ इथल्या दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या प्रशासनाविरोधात जाडगाव इथल्या प्रकल्प बाधितांनी आमरण उपोषण सुरू केलंय. प्रकल्प बाधितांना डावलून बाहेरच्यांना रोजगार दिला जात असल्याचा निषेधार्ह प्रकल्प बाधित आक्रमक झाले. भारतानं आरोग्य क्षेत्रात एक मैलाचा दगड गाठला असून 1990च्या तुलनेत 2023 पर्यंत देशातील माता मृत्यू दरात 80% घट झाली आहे. एका नवीन जागतिक विश्लेषण अहवालानुसार 1990 मध्ये प्रति 1 लाख जन्मांमागे 508 असलेला हा दर 2023 मध्ये 116 वर खाली आलाय. द लॅसेंट या वैद्यकीय नियतकालिकात हा अहवाल प्रसिद्ध झाला. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील शिवापूर येथे भगवान जाधव आणि आशाबाई जाधव या दाम्पत्याने आपल्या शेतात एकाच दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दाम्पत्याला एक मुलगा व एक मुलगी असून दोघेही शिक्षणासाठी बाहेरगावी असल्याने या घटनेवेळी घरी ते नव्हते. परंतु दोघांच्या आत्महत्येमुळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. धाराशिव जिल्ह्यातील परंडा शहरात कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये इराणचा कुस्तीपटू हमीद दिलावर याचा पुण्याच्या कुस्तीपटू रविराज चव्हाण यानं पराभव केला. तर हर्षद सदगीर आणि पंजाबच्या कुस्तीपटूमधील लढत बरोबरीत सुटली. धाराशिव तुळजाभवानी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा ही उद्यापासून सुरू होतीये. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळण्याचा अंदाज प्रशासनानं व्यक्त केलाय. त्यामुळे 5 तारखेपर्यंत VIP पास बंद ठेवण्यात येणार आहे. चैत्र एकादशीच्या सोहळ्यानिमित्त पंढरपुरात भक्तीचा महापूर आलेला दिसून येतोय. सकाळपासूनच विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे. एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरात 11,000 सूर्यफुलांचा वापर करून सजावट करण्यात येणार आहे. देवाच्या आळंदीत कामदा एकादशी निमित्तानं माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरात आकर्षण अशी देशी विदेशी फुलांची सजावट करण्यात आली. झेंडू, अष्टर, राजा, सेवंता, गुलाब, गुलछडी आदी फुलांचा वापर करून ही सजावट करण्यात आली आहे. एकादशी दिवशी भक्तांचा उपवास असतो. मात्र मराठी नववर्षातील पहिली एकादशी असणाऱ्या चैत्र एकादशीला पंढरपुरात भक्तांचा उपवास मात्र विठ्ठलाला पुरणपोळीचा महानैवेद्य दाखवला जातो. पंढरपुरात चैत्र एकादशीच्या सोहळ्यानिमित्त विठ्ठलाला साकडं घालण्यात आलं. भटक्या विमुक्त समाजातील दौलत शितोळे यांना थेट विधान परिषदेवर संधी द्यावी या मागणीसाठी संत नामदेव पायरी इथून जय मल्हार संघटना आणि भटक्या विमुक्त संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी साकडं घातलंय. चोपडा विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांना गती देत आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नांतून मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजन उत्साहात पार पडलं. या कामांमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून तसेच स्मशानभूमी आणि सांत्वन शेड उभारणीमुळे नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध होणार आहेत. सांगली जिल्ह्यातील उखळू येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झालाय. चांदोली शेजारील गावातील शेतकऱ्यांवर वन्यप्राण्यांचे हल्ले वाढले. याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सांगली जिल्ह्यात बाळूमामाच्या मेंढरांनी बागडे बाबांच्या पालखीभोवती रिंगण घातलं. गुंजेगावमधील सोहळ्याचे भाविकांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं. संत बागडे बाबा यांनी सुरू केलेली चैत्रवारी पायी दिंडी वर्षानुवर्षे श्रद्धेने पुढे चालते आहे. जागतिक वसुंधरा दिनानिमित्त महापालिकेकडून वृक्ष संजीवन अभियान राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत झाडांच्या मुळांभोवती असलेल्या सिमेंट कॉन्क्रिटीकरण खोडांवरील खिळे बॅनर हटवण्यात येणार आहेत. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर 2 महिन्यांनी DGCAने जारी केलेले निर्देश ढिसाळ कारभार असल्याचं
सुनील मानेंनी म्हटलंय, तर अपघात निवडणुकीतील धावपळीमुळे झाल्याचं दाखवण्यासाठी इलेक्शन फ्लाइंगच्या कलमाचा वापर केला जाण्याची शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे. कर्जत तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या कोल्हारे ग्रामपंचायत सदस्यांची मुदत संपल्याने तिथे जिल्हा परिषद प्रशासक म्हणून एका सरकारी अधिकारी यांची नियुक्ती केली होती, पण तो अधिकारी तिथे हजर न झाल्याने तिथे चक्क नवनिर्वाचित पंचायत समितीच्या सदस्यांची नियुक्ती जिल्हा परिषदेने केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. दुबईला तुफान पावसानं झोडपलं. या पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले. पाणी वाहून नेणाऱ्या सर्व यंत्रणा या पावसामुळे कोलमडून पडल्या. या पुरात अनेक वाहनं पाण्याखाली गेली. मुसळधार पावसामुळे रशियाच्या दागेस्तान प्रदेशात पूर आलाय. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. एक रेल्वे पूल कोसळला तर 132 वस्त्यांमधील वीज पुरवठा खंडित झालाय. काश्मीरच्या अनेक भागात बर्फवृष्टी झाली आहे. बांदीपोरा अनंतनाग परिसरात झालेल्या बर्फवृष्टीमुळे तापमानात मोठी घट झाली आहे. मार्च महिना संपत असताना अनेक वर्षांनंतर अशा प्रकारची बर्फवृष्टी होती आहे. बुलेटिनमध्ये एक मोठी बातमी येते. मंत्री नितेश राणेंनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. रमजानमध्ये हिंदूंना दुकानं लावायला देतात का? कारण हिंदूंकडून विकत घेणं त्यांच्या धर्मात पाप आहे. मग फक्त हिंदूंनीच सर्व धर्म समभाव का पाळायचा, असा सवाल नितेश राणेंनी केलाय. नितेश राणेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान समोर येत आहे. तुमच्याकडून विकत घेणं हे अगर त्यांच्या धर्मामध्ये पाप लिहिलं असेल तर तुम्ही आर्थिक शस्त्र दुकान चालवणार कसं? हा कधीतरी प्रश्न एक मित्राला विचारला पाहिजे. या नागरिकांनी आता त्यांचा रमजानचा पूर्ण 1 महिना झाला. रोज रात्री त्या लोकांना रोजा सोडण्यासाठी ते एकत्र येतात. कधी येतात का तुमच्याकडून विकत घेण्यासाठी? दुकानं लावायला देतात तुम्हाला मशिदीच्या बाजूला हिंदूंना? कुठल्याही त्यांच्या सणामध्ये तुम्हाला बोलवतात? बैल बाबा बाजूकडे जरा घरीला शीर कुर्मा खा असं काय सांगतात? सगळे गंगा जमुना तेजी सगळ्या सर्व धर्म समभावाची क्रीडा आपल्यामध्ये आहे. आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे पेट्रोल डिझेलमध्ये कमतरता येणार नाही. राज्यात गॅसचा तुटवडा नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. लॉकडाऊन होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिलाय. आघाती तणावाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात इंधन साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आलेत. जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा पुरेसा साठा असल्याचं स्पष्ट केलंय. 140 पेट्रोल पंपावर नियमित पुरवठा असून नागरिकांनी अफवांवरती विश्वास न ठेवता साठेबाजी टाळावी, असं आवाहन करण्यात आलंय. गुजरातच्या जामनगरमधील वाडीनार टर्मिनलमध्ये एलपीजी घेऊन जहाज पोहोचलंय. एमटी जग वसंत जहाज असं एलपीजी आणणाऱ्या जहाजाचं नाव आहे. वाडीनार टर्मिनल हे देशातील महत्त्वाच्या ऊर्जा आयात केंद्रांपैकी एक असून येथे नियमितपणे कच्चे तेल आणि विविध पेट्रोलियम पदार्थांची आयात केली जाते. मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोल पंपावर आता परिस्थिती सुरळीत झाली आहे. काही दिवसांपूर्वी अफवांमुळे मोठी गर्दी आणि रांगा दिसत होत्या, मात्र प्रशासनाच्या स्पष्टीकरणानंतर नागरिकांमधील भीती कमी झाली आहे. इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने वाहनधारक आता गरजेनुसार इंधन भरतायत. वाशिम जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तरीही काही ठिकाणी नागरिक गरज नसताना जास्त इंधन भरत असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यक तेवढंच इंधन भरण्याचं आवाहन केलंय. लासलगावचं पटेल दाम्पत्य सौदी अरेबियात अडकलेत. 12 फेब्रुवारी रोजी सौदी अरेबियातील मक्का मदिना येथे 40 दिवसांच्या
हज उमराह यात्रेसाठी ते गेले होते. यात्रा पूर्ण झाल्यानंतर 22 मार्चला परतीचं तिकीट होतं. मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानसेवेवरती परिणाम झाल्यानं गेल्या 5 दिवसांपासून हे पती पत्नी सौदी अरेबियात अडकले.